नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। तर बघा, पोलीस भरती जे काही पोलीस भरती सन 2022-23 यामधील जे काही पोलीस शिपाई हा जो काही घटक आहे त्यामधील 537 नवप्रविष्ट पोलीस शिपाई पुरुष उमेदवार यांचे जे काही 9 महिन्याचं मूलभूत प्रशिक्षण असतं त्यासाठी निवड झाले 537 उमेदवारांची निवड झालेली आहे। तर काय आहे संपूर्ण माहिती, त्यांना कुठल्या ट्रेनिंग सेंटरसाठी बोलवण्यात आलेला आहे, कोणत्या घटकातील किती उमेदवारांची निवड ही झालेली आहे, ट्रेनिंगसाठी झालेली आहे, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तर बघा मित्रांनो, हे जे काही परिपत्रक आहे आलेला आहे येथे तुम्ही विषय बघू शकताय। बघा, नवप्रविष्ट पोलीस शिपाई पुरुष यांना पोलीस प्रशिक्षण केंद्रात देण्यात येणाऱ्या 9 महिन्याच्या मूलभूत प्रशिक्षणाबाबत। तर बघा, पोलीस घटकातील सन 2022-23 व त्यापूर्वी पोलीस शिपाई भरतीमध्ये पोलीस शिपाईपदी नियुक्त झालेल्या व अनुकंपा उमेदवार असे एकूण 537 नवप्रविष्ट पोलीस शिपाई पुरुष यांना एकूण 9 महिन्याच्या मूलभूत प्रशिक्षण हे दिनांक 9/2/2026 पासून पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर येथे सुरू करण्यात येत आहे। तर बघा, हे जे काही 537 उमेदवार आहेत तर त्यांचं जे काही 9 महिन्याचं मूलभूत प्रशिक्षण आहे हे दिनांक 9 फेब्रुवारी 2026 पासून प्रशिक्षण केंद्र लातूर येथे सुरू करण्यात येत आहे। तर पुढे काय म्हटलंय त्यांनी बघून घेऊया। तरी खालील नमूद घटक प्रमुखांनी त्यांच्या आस्थापनेवरील नवप्रविष्ट पोलीस शिपाई आणि यांना दिनांक 8/2/2026 रोजी 16 वाजता म्हणजे 4 वाजता वाजेपर्यंत पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर येथे पोहोचवतील अशा बेताने पाठवण्याची व्यवस्था करावी व त्यांची जी काही लिस्ट आहे कोणत्या घटकातील किती कर्मचारी हे तिथे त्यांनी पुढे लिस्ट दिलेली आहे। बघा, इथे घटकाचं नाव दिलेलं आहे आणि तेथील किती उमेदवार आहे ती पुढे त्यांनी संख्या देखील दिलेली आहे। मुंबई शहर या ठाण्यातील 118 उमेदवार आहेत। ठाणे शहर येथून 18 उमेदवार आहेत। नवी मुंबई 5, मीरा भाईंदर 5, पुणे शहर 12, पिंपरी चिंचवड 8, सोलापूर शहर 3 अशी ही उमेदवारांची कोणत्या घटकातून किती उमेदवारांची निवड ही झालेली आहे ही संपूर्ण माहिती त्यांनी इथे पुढे दिलेली आहे। येथे तुम्ही बघू शकताय। बघा, तुमच्या जिल्ह्यातील किती उमेदवार येथे आहेत ते तुम्ही बघून घ्यायचं आहे। ही ते संपूर्ण जे काही घटक आहेत त्यांची लिस्ट ही दिलेली आहे आणि हे जे काही 47 घटक आहेत त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती येथे देण्यात आलेली आहे। या 47 घटकातून जवळजवळ 537 उमेदवारांची निवड ही करण्यात आलेली आहे या प्रशिक्षणासाठी। पुढे त्यांनी काय म्हटलंय बघा, नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थ्यांची पुरुष संख्या विचारात घेऊन त्यांचे वरील प्रमाणे पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर येथे वाटप करण्यात आलेले आहे। तसंच बँकेमार्फत शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन अदा करावे असे शासनाचे धोरण असल्याने सर्व पोलीस प्रशिक्षणार्थीचे बँकेत बचत खाते उघडून त्यांना देय असलेले सर्व देयके त्यांच्या खात्यात जमा करावे। तसेच त्यांना प्रशिक्षण केंद्रातील मेस वर्गणी व इतर रक्कम वसुली करण्यासाठी प्रशिक्षण केंद्रात पाठविताना त्यांचे ATM कार्ड आणि चेकबुक सोबत आणणे हे आवश्यक आहे। तर बघा, तुम्ही तिथे ट्रेनिंग सेंटरला जाताना या ज्या काही 2 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत, तुमचं ATM कार्ड व चेकबुक, तसेच बाकीचे काही तुमचे डॉक्युमेंट्स असतील, साधारणपणे तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड हे डॉक्युमेंट्स तुम्ही सोबत ठेवायचे आहेत जेणेकरून तेथे जाऊन तुम्हाला काही अडचण नको यायला। तसंच पुढे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, हे जर काही तुमचा गणवेश वाटप असेल किंवा डांगरी किट साहित्य द्यायचं असेल, ही सगळी तुम्हाला हे सगळं साहित्य तेथे तुम्हाला वाटप हे होणार आहे। तर बघा, ही माहिती त्यांनी पुढे अजून माहिती दिलेली आहे। तर काय महत्त्वाचे मुद्दे आहेत ते तुम्ही या परिपत्रकामध्ये पाहून घ्यायचं आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।